प्रॉब्लेम 2. चूज द करेक्ट ऑप्शन अँड जस्टिफाय युअर चॉईस. तर आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे, त्याचे 4 ऑप्शन्स दिले आहे आणि करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. तर इथे याला सॉल्व करावं लागेल. तर इथे आपल्याला tan 30ची व्हॅल्यू ठेवावं लागेल. तर tan 30ची व्हॅल्यू काय आहे? अपोजिट अपॉन ॲडजेसंट म्हणजे 1/√3. म्हणजे काय होईल इथे 2 इंटू tan 30ची व्हॅल्यू 1/√3 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर 30. तर tan 30ची व्हॅल्यू किती आहे? 1/√3 आणि याचा होल स्क्वेअर. मग आता आपल्याला याला काय करावं लागेल? सॉल्व करावं लागेल. तर आता 2 1 जार 2/√3 अपॉन इथे काय होईल 1 प्लस 1चा स्क्वेअर 1 स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल 3 इज इक्वल टू. आता बघा इथे आपल्याला याची ॲडिशन करायची आहे. तर डिनॉमिनेटरमध्ये इथे 1 घ्यावं लागेल. डिनॉमिनेटर काय होईल? डिफरंट होईल. तर यांचं मल्टिप्लिकेशन आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे वर किती आहे 2/√3 अपॉन इथे डिनॉमिनेटर डिफरंट आहे तर मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन होऊन जाईल. म्हणजे 3 1 जार 3 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 1 जार 3 प्लस 1 इंटू 1 1 इज इक्वल टू 2/√3. आता याचा आपण काय करू? इन्व्हर्स करू. म्हणजे 3 वर चालला जाईल इंटू 3 अबावला चालला जाईल अपॉन 3 प्लस 1 किती होऊन जाईल 4 होऊन जाईल. मग आता इथे आपण काय करू? 2 1 जार 2 2 जार बरोबर आहे. आणि आपण या 3ला √3 इंटू √3 लिहू शकतो अपॉन इथे आहे 2√3 2√3. आता √3 काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. आणि याचा ॲन्सर आपल्याला काय मिळत आहे? √3/2. आता √3/2 म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनियस. कशाचा आहे? साइन थिटाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे? sin 60ची व्हॅल्यू आहे. साइन थिटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे √3/2 sin 60ची. तर करेक्ट ऑप्शन आपलं कोणतं झालं? sin 60. प्रॉब्लेम 2. आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. तर आता इथे आपल्याला काय करावं लागेल? या प्रॉब्लेममध्ये tan 45ची व्हॅल्यू ठेवावं लागेल. तर tan 45ची व्हॅल्यू काय आहे? अपोजिट अपॉन ॲडजेसंट म्हणजे 1/1 म्हणजे व्हॅल्यू आहे 1. तर काय होईल? इज इक्वल टू 1 मायनस tan 45ची व्हॅल्यू आहे 1 आणि याचा स्क्वेअर अपॉन इथे 1 प्लस tan 45ची व्हॅल्यू आहे 1 तर 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस 1चा स्क्वेअर 1 1चा स्क्वेअर 1 अपॉन 1 प्लस 1चा स्क्वेअर 1 म्हणजे काय होईल 1 मायनस 1 0/2. आणि 0ला कशानेही डिवाइड केलं तर ॲन्सर किती येते? 0 येते. म्हणजे याचा ऑप्शन कोणतं होईल? डी. प्रॉब्लेम 3. करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. तर sin 2a इज इक्वल टू 2 sin a इज ट्रू व्हेन a इज इक्वल टू. आता पहिले आपण एची व्हॅल्यू 0 ठेवून घेऊ. म्हणजे sin 2 इंटू एची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 2 इंटू साइन एची व्हॅल्यू 0. आता बघा साइन 2 इंटू 0 किती होऊन जाईल? 0. आणि 2 इंटू साइन 0ची व्हॅल्यू किती आहे? 0. आणि साइन 0ची व्हॅल्यू किती आहे? 0. 2 इंटू 0 LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे 0 व्हॅल्यूसाठी एच्या 0 व्हॅल्यूसाठी करेक्ट आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन ए राईट. प्रॉब्लेम 4. आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. तर काय करावं लागेल? इथे
tan 30ची व्हॅल्यू पुटअप करावं लागेल. तर tan 30ची व्हॅल्यू काय आहे? tan 30 अपोजिट अपॉन ॲडजेसंट म्हणजे 1/√3. तर इथे व्हॅल्यू ठेवून देऊ. 2 इंटू tan 30ची व्हॅल्यू होईल 1/√3 अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर 30. तर tan 30ची व्हॅल्यू आहे 1/√3 आणि याचा स्क्वेअर. मग याला सॉल्व केलं तर 2 1 2/√3 अपॉन ते आहे 1 आणि इथे 1 मायनस 1चा स्क्वेअर 1 आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल 3 इज इक्वल टू. इथे याचं काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्शन. तर डिनॉमिनेटरला 1 घ्यावं लागेल आणि डिनॉमिनेटर डिफरंट झालं तर यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल? 2/√3 अपॉन इथे 3 1 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 1 3 मायनस 1 इंटू 1 1. आता आपण याला इन्व्हर्स करून घेऊ. पहिले 2/√3 इंटू याला इन्व्हर्स केलं तर 3 वर चालले जाईल अपॉन 3 मायनस 1 किती होऊन जाईल? 2. इथे आता 2 आणि 2 काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. आणि आता इथे आपल्याला 3/√3 आहे तर 3ला आपण √3 इंटू √3 लिहू शकतो कारण की √3 इंटू √3 काय होईल? √9 9चं √3 अपॉन √3. आता √3 कॅन्सल झालं. ॲन्सर किती येऊन जाईल? √3. आता √3 ही कशाची व्हॅल्यू आहे? अपोजिट अपॉन ॲडजेसंट म्हणजे tan 60ची व्हॅल्यू आहे. इज इक्वल टू tan 60. तर आता याचं करेक्ट ॲन्सर काय होईल? tan 60. प्रॉब्लेम 3. इफ tan a plus b is equal to √3 and tan a minus b is equal to 1/√3 आणि a plus b याचं जे अँगल आहे हे 0 डिग्रीपेक्षा ग्रेटर आहे आणि 90 डिग्रीच्या इज इक्वल टू आहे किंवा त्याच्यापेक्षा लेस आहे आणि अँगल ए हा बी अँगलपेक्षा ग्रेटर आहे. फाइंड द ए अँड बी. तर आपल्याला गिव्हन काय आहे? tan a plus b इज इक्वल टू √3. आता बघा √3 कशाची व्हॅल्यू आहे? टॅनच्या tan 60 ऑपोजिट अपॉन ॲडजेसंट म्हणजे tan 60ची व्हॅल्यू आहे √3. तर आपण काय म्हणू शकतो? बट tan 60 इज इक्वल टू √3. आता बघा tan a प्लस बी इज इक्वल टू √3 गिव्हन आहे परंतु √3 कशाची व्हॅल्यू आहे? tan 60 डिग्रीची आहे म्हणजे a प्लस बी इज इक्वल टू काय होईल? 60. म्हणजे हे पहिलं इक्वेशन मिळेल आपल्याला a प्लस बी इज इक्वल टू 60 डिग्री. आणि सेकंड आपल्याला काय दिलं आहे? tan a मायनस बी. tan a मायनस बी इज इक्वल टू 1/√3 दिलेला आहे. आता tan 30ची व्हॅल्यू बघा. tan 30 अपोजिट अपॉन ॲडजेसंट म्हणजे 1/√3 1/√3 कशाची आहे? tan 30ची. बट tan 30 इज इक्वल टू 1/√3. तर tan 30ची व्हॅल्यू किती आहे? 1/√3 आणि tan a मायनस बीची व्हॅल्यू किती आहे? 1/√3. म्हणून आपण काय म्हणू शकतो? a मायनस बी इज इक्वल टू 30 डिग्री. हे सेकंड इक्वेशन. आता आपल्याला इक्वेशन 1मध्ये मिळालं a प्लस बी इज इक्वल टू 60 आणि सेकंड इक्वेशन a मायनस बी इज इक्वल टू 30. आता बघा हे दोन इक्वेशन सायमल्टेनियस आहे तर याला सॉल्व करून आपण a आणि बीच्या व्हॅल्यूज काढू. इथे प्लस बी आहे इथे मायनस बी आहे. जर इक्वेशनची आपण ॲडिशन केली तर प्लस बी मायनस बी काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपण काय करू आता?
इक्वेशन 1 प्लस 2 म्हणजे काय होईल अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 60 आणि अँगल ए मायनस अँगल बी इज इक्वल टू 30. आता याची आपण काय करणार आहे ॲडिशन करणार आहेत. अँगल ए प्लस अँगल ए काय होईल अँगल 2A होईल आणि प्लस अँगल बी मायनस अँगल बी कॅन्सल होऊन जाईल आणि 60 आणि 30ची ॲडिशन काय होऊन जाईल 90. म्हणजे अँगल ए इज इक्वल टू 90 न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरमध्ये येऊन जाईल अपॉन 2. आणि आता आपल्याला आपण जर याला 90ला 2ने डिवाइड केलं तर किती येऊन जाईल 45. म्हणजे अँगल ए आपल्याला कितीचा मिळेल 45 डिग्रीचा. आता एची व्हॅल्यू मिळाली ती आपण इक्वेशन 1मध्ये जर ठेवली तर आपल्याला अँगल बीची व्हॅल्यू मिळून जाईल. तर बी ए प्लस बी इज इक्वल टू 60. ए प्लस बी इज इक्वल टू ए प्लस बी इज इक्वल टू 60. याच्यामध्ये आपण काय करू इक्वेशन 1मध्ये एची व्हॅल्यू 45 ठेवून देऊ. म्हणजे 45 प्लस बी इज इक्वल टू 60. मग काय होईल बीची व्हॅल्यू काढायची आहे तर 45ला राईट हँड साईडला घेऊन जाऊ. 45 राईट हँड साईडला जाईल तर 60 मायनस 45 आणि बीची व्हॅल्यू आपल्याला किती मिळून जाईल 60 मायनस 45 म्हणजे 15. तर बीची व्हॅल्यू 15 म्हणजे अँगल ए आपल्याला मिळालेला आहे 45 डिग्री आणि अँगल बी आपल्याला मिळालेला आहे 15 डिग्री आणि हेच आपल्याला फाइंड आउट. प्रॉब्लेम 4. स्टेट वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स. जस्टिफाय युअर आन्सर. फर्स्ट साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए प्लस साइन बी. तर आता ट्रू आहे की फॉल्स आहे हे सांगायचं आहे. तर याच्यामध्ये आपण एचा अँगल 30 डिग्रीचा ठेवून घेऊ. एची व्हॅल्यू 30 डिग्री आणि बीची व्हॅल्यू ठेवून घेऊ 60 डिग्री. म्हणजे काय होईल साइन ए 30 प्लस बी 60 डिग्री इज इक्वल टू साइन एच्या जागेवर 30 आणि साइन बीच्या जागेवर 60 डिग्री ठेवून घेऊ. आता साइन ए प्लस 30 प्लस 60ची ॲडिशन किती होऊन जाईल 90 इज इक्वल टू साइन 30 प्लस साइन 60. आता याच्या व्हॅल्यूज इथे ठेवावं लागेल. साइन 90ची व्हॅल्यू आहे 1 आणि साइन 30ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1/2 आणि साइन 60ची व्हॅल्यू आहे √3/2. आता बघा इथे येईल 1 इथे डिनॉमिनेटर सेम आहे 2 1 प्लस √3. आता लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल आहे का नॉट इक्वल आहे. बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट कशी होईल फॉल्स होईल. काय होईल फॉल्स. प्रॉब्लेम 2. द व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा इन्क्रीजेस ॲज थिटा इन्क्रीजेस. आता बघा थिटा जर इन्क्रीज केला तर साइन थिटाच्या व्हॅल्यू काय होत आहे इन्क्रीज होत आहे. तर ही स्टेटमेंट कशी आहे ट्रू आहे. प्रॉब्लेम 3. द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा इन्क्रीजेस ॲट थिटा इन्क्रीज. आता थिटा जर इन्क्रीज झाला तर कॉस थिटाच्या व्हॅल्यू काय होतात डिक्रीज होतात. म्हणजे ही स्टेटमेंट कशी आहे फॉल्स आहे. प्रॉब्लेम 4. साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा फॉर ऑल द व्हॅल्यूज ऑफ थिटा. तर थिटाच्या ऑल व्हॅल्यूजसाठी साइन थिटा आणि कॉस थिटा इक्वल असतो म्हटलेलं आहे. आपण थिटा इज इक्वल टू 30 घेऊन बघू. थिटा इज इक्वल टू 30 म्हणजे साइन 30 इज इक्वल टू कॉस 30. आता साइन 30ची व्हॅल्यू किती आहे 1/2 आणि कॉस 30ची व्हॅल्यू किती आहे √3/2.
तर या व्हॅल्यूज इक्वल आहे का नाही, नॉट इक्वल, म्हणजे ही स्टेटमेंट काय झाली, फॉल्स. प्रॉब्लेम 5. cot A is not defined for A is equal to 0 degree. आता बघा cot A. cot A चा फॉर्म्युला काय आहे, cos A अपॉन sin A. आता बघा A ची व्हॅल्यू किती ठेवायची आहे, 0 डिग्री. तर cos 0 अपॉन sin 0. cos 0 ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि sin 0 ची व्हॅल्यू किती आहे 0. आणि 0 नी कोणत्याही नंबरला डिवाइड केलं तर काय होते, नॉट डिफाईन्ड. म्हणजे ही स्टेटमेंट कशी आहे, ट्रू आहे.